नाही, अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे. यवतमध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे. लाथा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत. अशा पद्धतीचं विठंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे. काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. परंतु हे जर सगळी 2-3 महिन्यातली परिस्थिती बघितली, कोडमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मंदिरावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तो चान्स एकनं. नंतर सांगली जिल्ह्यातील भवानीपूर गावामध्ये महादेवाच्या मंदिरातल्या नंदी महाराजाची शिंग कापून टाकली. नंतर वरवण म्हणून गाव आहे यवतच्या बाजूलाच, म्हणजे इकडेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आणि तिकडे महादेवाची मूर्ती तोडून टाकली. म्हणजे हे कुणीतरी करत, सामान्य कुणीतरी केलंय असं माझं अजिबात म्हणणं नाही. याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मीयांचा आत्मा आहे, अस्मिता आहे. आणि त्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळी लोक जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतात आणि मग त्या अस्मितेवरतीच घाला घालायचा. आमच्या